हॅलो. मी काय म्हणते, आठवणीच होते तुमची. तुम्हाला बघायची खूप इच्छा होते. ऑनलाईन येतं का जरा प्लीज? हा मी वाट बघते. कॅमेरा ऑन करा. भावांनो, हा आवाज जेव्हा तुमच्या कानावरती पडतो तेव्हा तुमच्या मोबाईलपेक्षा तुम्ही गरम होता. नमस्कार मित्रांनो, मी आहे लक्ष्मीकांत आणि तुम्ही बघताय सॉर्ट आउट. इथं आपण डोकं फिरवणारे वादग्रस्त मुद्दे अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत सॉर्ट आउट करून सांगतो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या. ही तुमच्या आमच्या सर्वांची गोष्ट आहे. सकाळी ऑफिस, संध्याकाळी मोबाईल आणि रात्री थोडा वेळ सोशल मीडिया, एवढंच आपलं आयुष्य आहे. अशाच एका रात्री मोबाईलवर एक फ्रेंड रिक्वेस्ट तुम्हाला येते. नाव ओळखीचं आहे, फोटो नीट आहे, काहीही संशयास्पद वाटत नाही. आपण फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करतो कारण आपण वाईट माणूस नाहीये. आपण सर्वांवर विश्वास ठेवतो. आपण रोज वापरतोय ते आहे इंटरनेट. गुगल, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम हे सगळं म्हणजे इंटरनेटचा वरवरचा भाग. जसं रस्त्यावरचं दुकान सगळ्यांना दिसणारं, पण त्याच्या मागे खूप मोठा बाजार आहे. बंद दरवाजा मागचा, जिथं आपण कधीही जात नाही पण आपली माहिती आधीच पोचलेली असते. बँकेत लॉग इन करणं, ऑफिसच्या फाईल्स, हॉस्पिटलचे रिपोर्ट हे सगळं म्हणजे डीप वेब. हे सगळं ठीक आहे, पण याच्याही आत अजून एक भाग आहे. तिथं कुणाचं नाव नसतं, तिथे माणूस नसतो, फक्त नंबर असतात. तो म्हणजे डार्क वेब. डार्क वेब म्हणजे चित्रपटात दाखवतात तसं काहीच नाही. ना काळा मुखवटा, ना मोठे हॅकर्स, ना हुडी घातलेला माणूस. तिथं सगळं साधं सरळ असतं, पण फार धोकादायक. कारण तिथे सगळ्यात जास्त विकली जाणारी गोष्ट म्हणजे डेटा. फोन नंबर, ईमेल ID, पासवर्ड, बँक डिटेल्स, आधाराची माहिती आणि आता लाडक्या बहिणींचा डेटा. आणि हो, लहान मुलांची माहिती सुद्धा. फोटो, शाळेचं नाव, सगळं एका ठिकाणी. आणि खरी भीती काय आहे माहिती आहे का? एकदा माहिती डार्क वेबवर गेली की ती कधीच संपत नाही. आज एक वापरतो, उद्या दुसरा, परवा तिसरा आणि चौथा. तुम्हाला कळायच्या आधीच. भारतामध्ये रोज हजारो ठिकाणांवरून डेटा लीक होतो. बँका, ॲप्स, सरकारी वेबसाईट्स, आपल्याला कळतही नाही. डार्क वेबवर त्याला नाव असतं इंडियन कॉम्बो डेटा. एका व्यक्तीचा डेटा सगळा एका पॅकेटमध्ये आणि त्याची किंमत फक्त चहाच्या कपापेक्षाही कमी. आता जरा कल्पना करा, कोणीतरी तुमच्याबद्दल सगळं जाणतो. तुमचं नाव, नंबर, सवयी, तुम्ही कुठे जाता, कधी झोपता, आणि तुम्हाला त्याची कल्पनाही नाहीये. तो ओरडत नाही, धमकी देत नाही. तो फक्त शांतपणे सगळं पाहतोय. इथून सुरू होतो खरा भयानक गेम. एक बनावट इंस्टाग्राम प्रोफाईल, गोड बोलणं, व्हिडिओ कॉल करूयात का जानू, एक क्लिक, कॅमेरा चालू आणि सगळं बंद 30 सेकंदात. आणि मग मेसेज येतो, हा व्हिडिओ तुमच्या घरच्यांना पाठवू का? पहिल्यांदा 10,000, मग 50,000, मग 2,00,000. पैसे दिले तरी हे संपत नाही, कारण व्हिडिओ कधीच डिलीट होत नाही. तो पुढे विकला जातो. अनेक मुलं मुली गप्प बसतात, लाजेपोटी, भीतीपोटी. आणि हीच शांतता त्यांना आतून संपवते. काही जण आत्महत्या करतात. डेटा लीक झाला की पुढे स्कॅम कॉल्स येतात. तुमचं खातं बंद होईल, लोन मंजूर झालंय, OTP जातो आणि खातं. मोठ्या लोकांकडे सुरक्षा असते, आपल्याकडे तेही नसतं. कारण आपण म्हणतो माझ्याकडे चोरण्यासारखं आहे काय, पण खरं उत्तर आहे तुमचं आयुष्य. हा पॉडकास्ट भीती पसरवण्यासाठी अजिबात नाहीये. हा पॉडकास्ट तुम्हाला जागं करण्यासाठी आहे. डार्क वेब वाईट आहे का, हा प्रश्नच नाहीये. प्रश्न हा आहे की आपण किती सावध आहोत. आता थोडं थांबा, शांतपणे विचार करा. तुमचा नंबर कुणाकडे आहे? तोच पासवर्ड किती ठिकाणी वापरला जातोय? किती ॲप्सला आपण परवानगी दिली आहे? आता पुन्हा येऊ आपल्या सुरुवातीच्या कॉलवर. जानू, बेबी. पहिल्या दिवशी साध्या गप्पा होतात. दुसऱ्या दिवशी थोडं जास्त बोलणं होतं. तिसऱ्या दिवशी आवाजावर कॉम्प्लिमेंट येते, तुझा आवाज खूप छान आहे हा. अशा वाक्यांनी माणूस हळूहळू गार होतो. इथे सगळा गेम सुरू होतो. डार्क वेबवर सगळे लोक थेट हल्ला करत नाहीत. ते आधी आपल्याला आपलंसं करतात. आपणच नकळत दरवाजा उघडतो. एक दिवस साधा मेसेज येतो, व्हिडिओ कॉल करूयात का? आपण विचार करतो यात काय बिघडणार आहे.
समोरचा कॅमेरा लावेल, आपणही लावतो. 2 माणसं बोलतील एवढंच ना. पण डार्क वेबचा ट्रॅप कधीच मोठा नसतो. तो नेहमी छोटासा असतो. फक्त एका क्लिक एवढा. व्हिडिओ कॉल सुरू होतो, तुमचा कॅमेरा चालू असतो, समोरच्याचा बंद असतो. नेटवर्क प्रॉब्लेम आहे माझ्याकडे थोडा. तुम्ही विश्वास ठेवता. कारण आपण साधे लोक आहात ना. 30 सेकंद जातात, 40 सेकंद जातात, अचानक कॉल कट होतो. तुम्ही वाट पाहता. पुन्हा कॉल येत नाही. तुम्हाला वाटतं नेट गेलं असेल बहुतेक, खरं बोलताय. पण प्रत्यक्षात त्या 30 सेकंदात तुमचं आयुष्य रेकॉर्ड झालेलं असतं आणि तुमचा गेम झालेला असतो. 5 मिनिटांनी एक मेसेज येतो, त्यात तुमचाच फोटो असतो, तुमचाच चेहरा आणि खाली एक ओळ, हा व्हिडिओ तुमच्या घरच्यांना पाठवू का? त्या क्षणी छाती धड धड करायला लागते, हात थरथर करायला लागतात, तोंड कोरडं पडतं. काही सुचत नाही. कारण तुम्ही काही चुकीचं केलेलं नसतं, पण शिक्षा सुरू झालेली असते. मग पुढचा मेसेज येतो, आजच 10,000 पाठवा. ना मोठी धमकी, ना आवाजात जोर, ना शिव्या. फक्त एवढंच. आणि तुम्हाला माहिती असतं हे खोटं नाही आहे. तुम्ही पैसे पाठवता कारण तुम्हाला वाटतं एवढ्यावर विषय संपेल. पण डार्क वेबवर कधीच विषय संपत नाही. तिथे प्रत्येक गोष्ट पुढच्या फेरीसाठी राखीव असते. दुसऱ्या दिवशी पुन्हा मेसेज येतो आणि 25,000. कारण तो व्हिडिओ डिलीट झालेलाच नसतो, तो सेव्ह झालेला असतो. कधी कधी तो आधीच डार्क वेबवर अपलोड देखील झालेला असतो. तिथून पुढे तो विकला जातो. फक्त आता ब्लॅकमेल करणारा एकच माणूस नसतो, अनेक जण असतात. डार्क वेबवर हे व्हिडिओज नीट कॅटेगरी करून ठेवलेले असतात. देशानुसार, वयानुसार, पुरुष, स्त्री, तरुण, वयस्क. हे ऐकायला भयानक वाटतंय, पण हे वास्तव आहे. आणि एकदा काहीतरी तिथं गेलं की ते परत कधीच येत नाही. डिलीट हा शब्द डार्क वेबमध्ये अस्तित्वातच नाहीये. बहुतेक लोक तक्रार करत नाहीत, कारण पोलीस नाही, कायदा नाही म्हणून नाही, तर समाजामुळे. अनेक लोक काय म्हणतील, घरच्यांना कसं सांगायचं, ही लाज, ही भीती, ही शांतता, याच्यावर डार्क वेबचं जग चालतं. हळूहळू तुमची झोप उडते. मोबाईल वाजला की भीती वाटू लागते. अननोन नंबर दिसला की अंगाला घाम फुटायला सुरुवात होते. काही जण डिप्रेशनमध्ये जातात, काही जण नोकरी सोडतात, काही जण घरच्यांपासून दूर होतात. कारण ते आतून पूर्णपणे तुटलेले असतात, खचलेले असतात. हे प्रकरण एकटं नाहीये. दररोज भारतामध्ये शेकडो सेक्सटॉर्शनच्या केसेस होतात, पण बातम्यांमध्ये फारच थोड्या आलेल्या दिसतात. उरलेले गप्प बसतात, कारण प्रत्येकाला वाटतं फक्त माझ्याच बाबतीत हे घडलंय. पण डार्क वेबवर वैयक्तिक असं काहीच नसतं. सगळा बिझनेस असतो. डार्क वेबवर मार्केट प्लेसेस असतात, अगदी ॲमेझॉन सारखे. फरक फक्त इतकाच आहे, इथे वस्तू नाहीत, माणसांची माहिती विकली जाते. फोटो, व्हिडिओ, डेटा, सगळ्याला रेट असतो. सगळ्याला ग्राहक असतात, रिव्ह्यूज असतात, रेटिंग्ज असतात. व्हिडिओ क्लिअर आहे, डेटा कम्प्लीट आहे, हे वाचताना अंगावर काटा येईल, पण हे सत्य आहे. कारण इथे माणूस माणूस राहत नाही, तो फक्त एक फाईल बनतो. व्हिडिओ एकटा नसतो, त्याच्यासोबत नाव, फोन नंबर, फेसबुक प्रोफाईल, लिंक, हे सगळं असतं. म्हणजे ब्लॅकमेल आणखी सोपं होतं, आणखी लांब चालत जातं. एक एक्झाम्पल देतो. गावातला एक साधा भोळा मुलगा, पहिल्यांदाच स्मार्टफोन घेतलेला, प्ले स्टोअरवरून एक फ्री ॲप्लिकेशन तो डाउनलोड करतो. ॲप, कॅमेरा, कॉन्टॅक्ट, स्टोरेज, सगळ्यांची तो परमिशन मागतो आणि तो होकारही देतो. कारण ॲप फ्री आहे ना, मग फुकट ते पौष्टिक. पण फ्री म्हणजे सुरक्षितता नाही. आपण पैसे देत नाही म्हणून आपल्याला ते ॲप फ्री वाटतं, पण आपण आपली माहिती देतो. कॉन्टॅक्ट्स, फोटोज, व्हिडिओज, हे सगळं डार्क वेबवर जातं आपल्याला कळायच्या आधी. त्या मुलाच्या मोबाईलमधले सगळे नंबर्स लीक होतात. मग त्याच्या मित्रांना कॉल्स जातात, तुमच्या मित्राचा व्हिडिओ आहे. आता प्रश्न फक्त त्या मुलाचा राहत नाही, संपूर्ण कुटुंब टार्गेट केलेलं असतं. समाजात कुजबूज सुरू होते आणि
डार्क वेबवरची एक छोटी फाईल प्रत्यक्ष आयुष्यात वादळ बनत जातं. आपल्याला येणारे स्कॅम कॉल्स, लॉटरी, कस्टम्स, पोलीस हे सगळं याच डार्क वेबवरून आलेलं असतं. कारण तुमचा नंबर आधीच कुणीतरी विकत घेतलेला असतो. एक OTP मागितला जातो, एक चुकीचा विश्वास घातक ठरतो आणि बँक खाता. आपण कधी असुरक्षित होतो माहिती आहे? फक्त एक पासवर्ड सगळीकडे वापरला जातो तेव्हा, अनोळखी लिंकवर क्लिक करतो तेव्हा, फ्री वायफाय वापरतो तेव्हा. कारण फुकट ते पौष्टिक असं सगळीकडे नसतं. हे सगळं डार्क वेबसाठी सरळ आमंत्रण असतं. मोठ्या लोकांकडे IT टीम्स असतात, लॉयर्स असतात. आपल्याकडे फक्त गप्प बसणं हाच एक पर्याय उरतो. ही खरी डार्क वेबची ताकद आहे. हा व्हिडिओ भीती पसरवण्यासाठी अजिबात नाहीये. हा तुम्हाला सावध करण्यासाठी आहे. कारण माहिती असणं म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखं आहे. अनोळखी व्हिडिओ कॉल टाळा. फ्री ॲपवर विश्वास ठेवू नका. एकच पासवर्ड पुन्हा पुन्हा वापरू नका. हे उपदेश नाही आहेत, हे अनुभवातून आलेले शब्द आहेत तुमच्या आणि माझ्या. तक्रार करणं म्हणजे लाज नाही. पोलीस तुमच्यावर संशय घेणार नाहीत. ते तुम्हाला मदत करण्यासाठी आहेत. कारण तुम्ही गुन्हेगार नाही आहेत, तुम्ही व्हिक्टीम आहात, तुम्ही बळी पडलात. एक तक्रार, तुम्ही केलेली तक्रार अनेकांचं आयुष्य वाचवू शकतं. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, तुमचा डेटा कुठं आहे, कुणाकडे आहे, किती वेळा विकला गेला असेल. तुम्हाला माहितीही नसेल डार्क वेब अंधारात आहे, पण आपण डोळे बंद केले तर तो अंधार वाढत जाणार आहे. डोळे उघडले तर तो अंधार कमी होणार आहे. हा व्हिडिओ इथेच थांबतोय, पण प्रश्न इथेच राहतो. तुमचा मोबाईल तुमच्या जवळ आहे, पण तुमची माहिती कुठे आहे याची खात्री करा. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सॉर्ट आउट बाय लक्ष्मीकांत चॅनलला सबस्क्राईब करा. छोटून मोर अपडेट्स भेटूया लवकरच.